टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता समोर येते। कसं पाहता याकडे काय नक्की कारवाई करण्यात आली आतापर्यंत? ओलू ॲपवरील हाऊस अरेस्टच्या कार्यक्रमाच्या संदर्भात अनेक तक्रारी या राज्य महिला आयोगाकडे आल्या होत्या। त्यानंतर राज्य महिला आयोगाने तातडीने यामध्ये सुमोटो करत पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून यावर तातडीने कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना या आयोगाच्या वतीनं देण्यात आल्या होत्या। त्याच दिवशी सायंकाळी पोलिसांकडून अंबोली पोलीस स्टेशनमध्ये या ॲपवरती आणि याचे होस्ट करणारे एजाज खान त्यांची टीम या सगळ्यांवरती गुन्हा नोंद करण्यात आला। या वेबसिरीजवरती जे अश्लील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते डिलीट करण्यात आलेले आहेत। पण येणाऱ्या पिढीमध्ये एक नैतिकता जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं सगळ्या माध्यमांमधून व्हावं, आपल्यामधून व्हावं हा विचार बाजूला सारून अतिशय अश्लाघ्य कंटेंट आणि त्या हाऊस अरेस्टमध्ये पार्टिसिपेट होणारे महिला पुरुष यांना विचारले जाणारे अश्लाघ्य प्रश्न आणि ते प्रश्न जेव्हा विचारले जातात तर ते कृतीच्या माध्यमातून दाखवण्यासाठी ज्या पद्धतीने अतिशय घाणेरडा आणि नैतिकतेला सोडून हा कार्यक्रम चालतो याच्याबाबत मी निषेधच व्यक्त करते। माझा आक्षेप स्वतः आहेच, राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत आणि आता यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे, कारवाई होतीये। आणि आपल्याला देखील आठवत असेल गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीर अलाहाबादीच्या सुद्धा कार्यक्रमावरती बंदी घालण्याच्या सूचना केल्या। त्या पद्धतीने तो कार्यक्रम बंद झाला आहे आणि इथून पुढे असे कार्यक्रम होणार नाही। अशा ॲपवरती तर बंदी घातलीच पाहिजे, पण जे कोणी अशा पद्धतीचे कार्यक्रम करतात त्या होस्ट यांच्यावरती देखील कारवाई ही निश्चितपणाने होईल। चौकशी मात्र अद्याप झाली नाही, ती कधीपर्यंत होईल काय सांगण्यात आलंय? ज्या दिवशी आपण पोलीस महासंचालकांना सांगितलं त्याच दिवशी सायंकाळी अंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे। यामध्ये असलेले ऑडिओ व्हिडिओ त्यांचे कंटेंट निर्माता त्याचबरोबर होस्ट त्यांची टीम आणि यामध्ये पार्टिसिपेट झालेले महिला पुरुष असतील या सगळ्यांचा तपास सुरू आहे आणि याच्यावरती निश्चितपणाने कारवाई होतील। आपण पाहताय फार तातडीने ही सगळी कारवाई झालेली आहे, त्याच्यामुळे पुढची देखील कारवाई फार लवकरच होईल। थँक्यू।